नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची अपडेट समोर येते. सैफवर हल्ला करणारा जो आरोपी आहे त्याला आता वांद्रे कोर्टात आणलं गेलंय. कोर्टात आणण्यापूर्वी या आरोपीची भाभा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी झाली आहे. तर ओळख लपवण्यासाठी आरोपीनं केस कापल्याची सुद्धा माहिती मिळते. आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून खरं तर या आरोपीचा शोध सुरू होता. ठाण्यातनं त्याला अटक करण्यात आली आहे आणि या आरोपीनं आपली ओळख लपवण्यासाठी केस कापल्याची आता माहिती मिळते. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला आता वांद्रे कोर्टात आणलं गेलेलं आहे. तर पोलीस त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याची सुद्धा माहिती आजच पोलिसांनी दिलेली आहे. या सगळ्या संदर्भात आता कोर्टात काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय. आरोपीला वांद्रे कोर्टात आज हजर केलं गेलंय आणि त्यानंतर कोर्टात जाण्यापूर्वी या आरोपीची वैद्यकीय तपासणी भाभा रुग्णालयामध्ये करण्यात आल्याची माहिती आहे. तर या आरोपीनं ओळख लपवण्यासाठी केस कापल्याची सुद्धा माहिती समोर येते. सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शहजादला घेऊन मुंबई पोलिसांची टीम आता पोहोचलेली आहे. बघा, ही गाडी कोर्टरूममध्ये दाखल होते आणि आज सुट्टीच्या कोर्टामध्ये मोहम्मद शहजाद याला नेण्यात येणार आहे आणि न्यायाधीशांसमोर त्याला उभं केलं जाणार आहे आणि त्यासोबतच जे पब्लिक प्रॉसिक्युटर असणार आहेत ते या ठिकाणी आता पोलीस कोठडीची मागणी त्यांच्याकडून केली जाईल. 10 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी वकिलांकडून पोलिसांकडून केली जाईल असं बोललं जातंय. सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शहजादा याला ठाण्यातून क्राईम ब्रांचच्या टीमनं अटक केली आणि चेंबूरच्या क्राईम ब्रांचला आणल्यानंतर मग त्याला बँड्रा पोलिसांच्या हवाले करण्यात आलं आणि त्या ठिकाणाहून आधी भाभा रुग्णालयात नेण्यात आलं आणि भाभा रुग्णालयातून मग आता सुट्टीच्या कोर्टामध्ये आरोपीला नेण्यात आलेला आहे. अवघ्या काही वेळामध्ये जजच्या समोर त्यांना प्रोड्यूस केलं जाईल आणि प्रोड्यूस केल्यानंतर नेमकं त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी जो आहे तो बांगलादेशी असल्याचं समजते. अत्यंत धक्कादायक बाब आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा तपास करायचा आहे. याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेले आहेत त्या सगळ्या धागेदोऱ्यांपर्यंत पोलिसांना पोहोचायचं आहे आणि हेच कारण आहे की मुंबई पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आहे आणि आरोपीला घेऊन ते बँड्रा कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.